मान तालुक्यातील एका ग्रामपंचायतीनं चक्क पाण्याच्या टाकीची वाजत गाजत सनई लावून मिरवणूक काढली। ही मिरवणूक का काढली याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। आपण पाहत आहात आपला आवाज न्यूजवर एक विशेष बातमी। ऐन पावसाळ्यात ही पाण्याच्या टाकीची ग्रामस्थांनी काढली चक्क वाजत गाजत मिरवणूक। विरळी ग्रामपंचायतीत 15% अनुसूचित जातीचा निधी ठरला पांढरा हत्ती। निधीबाबत ग्रामस्थ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनभिज्ञ। चक्क मिरवणूक का काढण्यात आली पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमातून। मानमधील विरळीतून धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मागासवर्गीयांसाठी 15% अनुसूचित जाती उपाययोजना निधीच्या खर्चाबाबत अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। या निधीतून नेमकी कोणती विकास कामं करण्यात आली, कोणत्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला, निधीचा प्रत्यक्ष वापर कसा झाला आणि खर्च कोणत्या निकषांवर करण्यात आला याची कोणतीही स्पष्ट माहिती काही ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांना देण्यात आलेली नाही। त्यामुळे हा निधी प्रत्यक्ष विकासासाठी वापरला गेला की पांढरा हत्ती ठरला असा गंभीर सवाल उपस्थित केला जातोय। यापूर्वीही या कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गावातील आठवडी बाजारात प्रतिकात्मक आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता। मात्र त्यानंतरही ठोस कारवाई न झाल्यानं आता अधिकृत निवेदनाद्वारे चौकशीची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात ग्रामस्थांनी प्रमुख मागण्या केल्या आहेत त्या अशा: 15% अनुसूचित जाती निधीची सनिहाय आर्थिक व प्रशासकीय चौकशी करण्यात यावी। निधी खर्चाशी संबंधित सर्व कागदपत्रे, बिले आणि लाभार्थी यादींची तपासणी करावी। मंजूर कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पडताळणी करावी। दोषी अधिकारी, कर्मचारी किंवा पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झाल्यास संबंधितांकडून रकमेची वसुली करावी। चौकशी अहवाल सार्वजनिक करून ग्रामस्थांना माहिती द्यावी। भविष्यात अशा प्रकारचे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात। दरम्यान या निवेदनानंतर प्रशासन या प्रकरणाची चौकशी सुरू करणार का, तसेच ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळणार का याकडे विरळी गावासह संपूर्ण मान तालुक्याचं लक्ष लागलंय। आता या प्रकरणात प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो यावरच पुढील घडामोडींचं चित्र स्पष्ट होणार आहे। या प्रकरणासंदर्भात आपला आवाज न्यूज नेहमीच कार्यतत्पर राहून याचा सतत आढावा घेईल। पाहत रहा आपला आवाज न्यूज। जर चॅनल आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।